नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. थंडीचा सीझन म्हटला की आपल्याला काहीतरी गरमागरम प्यावेसे वाटते. बाहेर थंडी असताना शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून आपण गरम चहा, कॉफी घेत असतो. पण त्यापेक्षा शरीराला चांगली ताकद मिळायला पाहिजे, त्याचा फायदा व्हायला पाहिजे, असं काहीतरी घ्यायला हवं. मग शरीराला ताकद मिळेल, पोषक मिळेल असे काहीतरी डाएटमध्ये समाविष्ट केले पाहिजे. त्याने निश्चितच तब्येत चांगली राहण्यास मदत होते. बाजारात हिवाळ्याच्या दिवसात भाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. अशा वेळी या भाज्यांचे गरमागरम सूप केल्यास ते तब्येतीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. मग आज आपण काय बनवायचं आहे, तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे सूप. तर आपण भोपळ्यामध्ये टोमॅटो घालून मस्त असं भोपळा टोमॅटो सूप बनवणार आहोत. तर यासाठी मी 1 किलो भोपळा म्हणजे साल भोपळा आपण छान असा बारीक कट करून घेतलाय, साल काढून घेतलाय. थोडंसं तिखटपणासाठी आपण इथे घालत आहोत 2 लवंगा आणि 2 तेजपत्त्याची पानं आणि 4 मिरी. थोडंसं छान आपण फोडणी दिली ना तर अजून छान लागेल म्हणून जिरं आणि हिंगाची फोडणी देणार आहे. एक मोठा टोमॅटो कापून घेतलाय, एक मोठा कांदा आणि 7 ते 8 आपण इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता आपण हे सूप कुकरमध्ये बनवणार आहोत. तर कुकरच्या भांड्यामध्ये आधी आपण जो भोपळा आहे तो भोपळा घातलेला आहे. हे सूप अगदी क्रीमी टेक्स्चरचं आणि चवीला अगदी भन्नाट लागतं. तुम्ही सुद्धा हे सूप बनवायला काही एक हरकत नाही आणि लहान मुलं सुद्धा हे सूप आवडीने पितील. इतकं सुंदर चवदार हे सूप लागतं. तर आता भोपळ्यामध्येच आपण टोमॅटो, कांदा एक छान उभा चिरून घेतलेला, नंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या आपण इथे घालणार आहोत आणि ह्यामध्ये आपण एक अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. पण आपण इथे फ्लेवरसाठी 2 लवंगा आणि 4 मिरे घेतले, 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे. याने आपल्या सूपला छान असा फ्लेवर येणार आहे. आता आपण इथे एक अर्धा ग्लास पाणी घालून झाकण लावून आपण ह्या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. अगदी मस्त गाळ झाला पाहिजे इतक्या ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपण कुकर बंद करू. गॅसवर मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या या कुकरच्या छान 4 शिट्ट्या झाल्या आणि पूर्ण कुकर थंड झाल्यानंतर आपण हा उघडून बघूया. मस्त भाजी आपली अगदी गाळ शिजली पाहिजे इतके मस्त आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता काही जणांच्या कुकरमध्ये 3 शिट्ट्यांमध्ये सुद्धा भाज्या छान शिजल्या जातात, तर काही जणांच्या कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या कराव्या लागतात. तर प्रत्येकाने आपल्या कुकरच्या हिशोबाने शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या. आता 4 शिट्ट्यांमध्ये ही मस्त भाजी शिजलेली आहे. आपण ही तेजपत्त्याची जी पानं घेतलेली ती काढून घेऊया, कारण तेजपत्त्याचा खूप जास्त उग्र फ्लेवर या सूप मध्ये येऊ शकतो. आणि हे जे सूप आहे हे सूप आपण अजिबात गाळून नाही घेणार आहे. फक्त आपण हे मिक्सर मधनं चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. छान क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे. आता हे थंड झालं का आपण मिक्सर मधनं मस्त असं बारीक करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये अजिबात कोणतेही तुकडे राहिले नाही पाहिजे इतकं छान आपल्याला बारीक करून घ्यायचं. एकदम स्मूथ त्याची पेस्ट झाली पाहिजे. आणि जर तुम्हाला गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही गाळून सुद्धा घेऊ शकता, पण गाळून घ्यायची काही एक गरज पडत नाही. छान बारीक वाटलं जातं कारण आपला जे लाल भोपळा आहे त्याला थोडंसं क्रीमी टेक्स्चरच असतं. आता आपण त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि मस्त अशी तुपाची किंवा बटरची तुम्ही इथं फोडणी देऊ शकता. तर आता आपण इथे कुकरमध्ये तूप घातलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि हिंग घालायचं आहे. हिंग आणि जिऱ्याने आपल्या सूपला छान असा फ्लेवर येतो. मस्त अशी चुरचुरीत फोडणी दिली का सूप छान लागतं ना, त्यामुळे आपण ह्याला फोडणी देऊन घेतोय. तर मस्त असं जिरं तडतडलंय, हिंग सुद्धा छान मस्त असं तडतडलंय. आता त्यामध्ये जे आपण मिक्सर मधनं वाटून घेतलेलं प्युरी आहे ती घातलेली आहे. थोडंसं अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये वाढवून घेतलेलं आहे, कारण अगदीच घट्ट असं हे सूप पियायला मजा येत नाही. थोडंसं पातळसर असलं का प्यायला सुद्धा मजा येते. आता आपण इथे 1/2 चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि जर अजून तुम्हाला थोडंसं तिखटपणा हवा असेल तर तुम्ही इथे थोडंसं अजून काळी मिरी पावडर वापरू शकता. आता आपण इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया
आपण इथे चाट मसाला सुद्धा वापरलेला आहे, त्यामुळे मीठ थोडंसं बेताने घालायचं आहे आपल्याला. खूप टेस्टी आणि चवदार हे सूप लागतं. कधीतरी संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या जेवणासाठी खूप जास्त हेवी खावंसं वाटत नसेल, त्यावेळेला आपण जर हे बाउलभर सूप सोबत एखादं सँडविच असेल तर हे खूप छान आणि पोटभरीचं असं सूप आणि एखादा काही तुम्ही सँडविच खाऊ शकता किंवा काही असं तुम्ही डिनरसाठी घेऊ शकता. अगदी छान पोटही भरतं आणि मस्त चमचमीत असं हे सूप तयार होतं. तर आता हे गरमागरम सूप, बाहेर छान थंडी पडलेली आहे आणि हे गरम गरम सूप प्यायला काय मज्जा येईल. अगदी तुम्ही छोटं बाळ असेल ना 1-2 वर्षाचं, तर त्या बाळाला सुद्धा तुम्ही हे सूप बनवून देऊ शकता आणि ते सुद्धा हे आवडीने अगदी सूप पिऊ शकतात. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. आणि अजून कोणत्या सूपची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. अजून बऱ्याच सूपची रेसिपी आपल्याला बनवायची आहे. चला मग, बाय बाय.